सतीश विनायक काळे. काळे साहेब, ह्या गावामध्ये आता जो उपोषणाचा लढा चालू आहे, तर हा किती वर्षांपासूनचा लढा आहे? हे पिढ्या ना पिढी 2 पिढ्या व्हायला लागला. मी लहानपणी असताना त्या रस्त्यानं वागलेलो. हा. तुम्ही लहानपणी त्या रस्त्याने वागली, त्यानंतर तो रस्ता बंद झाला, झाला. त्यानंतर आतापर्यंत कधीच खुला झाला नाही, नाही कधीच खुला झाला वाहतुकीसाठी. नाही. आज 30-35 वर्षाचा कालावधी. 35 वर्षाचा कालावधी आहे. तर या 35 वर्षामध्ये गावकरी असतील किंवा तुमच्यासारखे शेतकरी त्या रस्त्याने वागणारी, या शेतकऱ्यांना काय काय त्रासाला समोर जावं लागलं? भरपूर त्रासाला सामोरं जावं लागलं. असा त्रास सांगता येणारच नाही, एवढा त्रास झाला. आता हा लढा आज शेती कडक पडली काही वेळेस. हा लढा आज अंतिम टप्प्यामध्ये आहे, तर या अंतिम टप्प्यामध्ये काय सांगाल? आज लढा हा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे, तर याबद्दल काय सांगाल? लवकरात लवकर शासनानं घ्यावं ह्याच्यावर. लवकरात लवकर दखल घेऊन दखल घ्यावी. उपोषण करतेची तब्येत खालावली. हा.